शरद पवार म्हटले की महाराष्ट्राचं मणिपूर करू नका, हे आग लावणारं स्टेटमेंट आहे. प्रकाश आंबेडकर, मागण्या आमच्या काहीच नाहीत. जरांगे पाटील यांनी जी माहिती मागितली आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं. मराठा समाज जरांगेंना पाठिंबा देतोय. मराठा समाज म्हणतो की आम्ही ओबीसीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही, तर ओबीसीचा माणूस म्हणतोय की आम्ही मराठा समाजाला मतदान करणार नाही. हे सर्व आमच्या लक्षात आलं आहे. काही जण याचाच फायदा घेत सामाजिक भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहेत. आरक्षण नेमकं कोण देऊ शकतं, कशाच्या आधारावर देऊ शकते? शरद पवार म्हटले की महाराष्ट्राचे मणिपूर करू नका, हे आग लावणारं स्टेटमेंट आहे. ही चिथवणीखोर वक्तव्य आहेत. आम्हाला सत्तेवर बसवा, आम्ही आरक्षणाचा प्रश्न सोडवतो. ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं आरक्षणाचं ताट वेगळं आहे. मागणी आमच्या काहीच नाही. मी असताना जरांगे पाटील यांनी जी मागणी मागितलेली आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं, याच्यावरनं गावामध्ये 2 तट झालेले आहेत. एक मराठा समाजाचा आहे जो जरांगेंना पाठिंबा देतो आणि दुसरा तट जो आहे तो ओबीसीचा आहे की तो विरोधात. हे मतभेद एवढा टोकाला पोचलेले आहे. मराठा समाज असं म्हणतो की आम्ही ओबीसीच्या उमेदवाराला मतदान करणार नाही आणि ओबीसीचा माणूस असं म्हणतो की आम्ही मराठा समाजाला मतदान, म्हणजे एकमेकाला मतदान देणार नाही. आमच्या असताना लक्षात आलेलं आहे की काही जण त्याचा फायदा उचलतात. या राजकीय भांडणाला सामाजिक वळण देण्याच्या परिस्थितीमध्ये आहे आणि म्हणून ही यात्रा काढण्याच्या पाठीमागचा सर्व जो उद्देश आहे, आरक्षण नेमकं कोण देऊ शकतं, कशा पद्धतीने देऊ शकतं आणि त्याचा फायनल निकाल कोणाचा, या संदर्भात आम्ही असं जागरूक त्या ठिकाणी असं करतो. आणि दुसरं, आम्ही गरीब मराठा जो आहे त्या गरीब मराठ्यांशी आम्ही संवाद साधतो. हे नेमकं भांडण कोणाचं आहे, ओबीसीच्या मराठ्यांचं भांडण आहे का, की हे भांडण श्रीमंत मराठा आणि गरीब मराठा याच्यामधलं आहे का? गरीब मराठ्यांचं म्हणजे जरांगे पाटील यांच्याबरोबर जो मराठा आहे तो असं म्हणतो की आम्हाला सातत्याने डावलण्यात आलेलं आहे, आम्हाला साधनच मिळाली नाही. किंवा आम्ही असं त्यांना विचारतो की ओबीसी हा सत्तेमध्ये होता का आणि त्याच्याकडे ही साधनं होती का, आणि त्याच्याकडे ही जर साधनं नसतील तर त्यांना दोष देता येत नाही की ज्यांच्याकडे साधनं होती त्यांना तुम्हाला दोष द्यावा लागेल. आणि ते म्हणजे इथला श्रीमंत मराठा हा सत्तेमध्ये होता, त्याला तुम्ही दोष दिला पाहिजे आणि त्याच्याशी तुम्ही लढला. बऱ्याच प्रमाणात असताना ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांच्या लक्षात यायला लागल्या आणि गंगा माजवण्याचा जो एक प्रकार होता इथे तो आता बहुतेक माझ्या अंतर शमल्या असं त्या ठिकाणी. मराठा आणि ओबीसी तुम्ही म्हणतात की वाद लावून काही लोक फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात, तर मग ते कोण आहेत? राजकीय पक्ष आहेत का नेते? राजकीय पक्ष आहेत. कोणते? आता शरद पवारांचं स्टेटमेंट आलं की महाराष्ट्राचं मणिपूर करू नका, ते एक स्टेटमेंट आग लावणार. दुसरं उद्धव ठाकरेंची असणारी जी भूमिका आहे की तुम्ही नरेंद्र मोदीकडे जा, जागा वाढवून घ्या आणि मग आपण मराठ्यांना ओबीसीमध्ये घेऊ आणि आरक्षण देऊ, तेही चिथवणीखोर आहे. तर असे अनेक वक्तव्य जे येत आहेत ती मी असं मानतो की चिथवणीखोर आहे. पण मी महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक करेन की मतभेद त्यांच्यामध्ये जगू आहेत, राजकीय मतभेद जगू आहेत, ते राजकीय मतभेद सामाजिक मतभेद करू इच्छितात, हे मी महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक करेन. तिसऱ्या आरक्षण कोण देऊ शकतो का सरकार? मराठा समाज मागणी करते किंवा ओबीसी समाजाला त्याला देता येतं. म्हणजे आम्ही तर म्हणालो की गरीब मराठ्यांनी आम्हाला सत्तेवरती बसवा, ओबीसी बरोबर आम्हाला सत्तेवरती बसवा. आम्ही वंचित बहुजन आघाडीला सत्तेवरती बसवलं तर त्याचा मार्ग आम्ही काढतो ना. ओबीसीतूनच देणार का मग त्यांना? नाही, ओबीसीतून नाही. आमची जी भूमिका अगोदर ती विचारपूर्वक भूमिका आलेली आहे की ओबीसीचं ताट वेगळं आणि मराठा समाजाचं आरक्षणाचं ताट वेगळं.